सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत आणि त्यासाठी जर बघितलं तर अशा पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवली जाते. अगदी खळा बैठका असतील त्यासुद्धा घेतल्या जातात आणि घरोघरी जाऊन मतदारांना आवाहन केलं जाते. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही जिल्हा परिषदा ह्या बिनविरोधसुद्धा झालेल्या आहेत. मात्र ज्या ठिकाणी बिनविरोध झालेल्या नाहीत त्या ठिकाणी अशा पद्धतीची प्रचार यंत्रणा राबवली जाते. माझ्यासोबत आहेत माजी सभापती जयेंद्र रावणे. मला सांगा, तुम्ही प्रचारासाठी फिरताय, कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो आणि काय लोकांचं म्हणणं आहे? आम्ही आता कोकिसरे जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामध्ये आम्ही फिरतो आहे. या मतदारसंघामध्ये आपली एक पंचायत समिती जी नकाशे मॅडम आहेत त्या बिनविरोध झालेल्या आहेत. झेडपीला श्रावणी रावराणे या ठिकाणी उभ्या आहेत. जिथे जिथे आम्ही आजपासून म्हणजे बरेच पुरं गाव आणि गाव पिंजून काढलेलं आहे. इथे संपूर्ण भाजपचे एवढा मोठा प्रस्थ आहे. हा बलाढ्य पक्ष असल्यामुळे दिल्ली ते गल्ली अशा पद्धतीच्या सर्वच ज्या यंत्रणा आहेत, ज्या साहित्य संस्था आहेत, त्या ग्रामपंचायतीपासून तर पंतप्रधानपर्यंत असल्याकारणानं हा प्रचार एकदम सोपा जातो आहे. नक्की. पण विरोधकांकडून असा आरोप केला जातो आहे की भारतीय जनता पक्षाकडून पैशाचा वापर केला जातो आणि त्या अगदी दमदाटी करून अशा पद्धतीने बिनविरोधसुद्धा निवडणुका केल्या जाते. त्याला कशा पद्धतीने उत्तर द्यायला आपण? अजिबात तसं काही नाही आहे की विरोधकांना उमेदवारच नाही आहेत आणि जे धरून बांधून जे उमेदवार उभे केलेले आहेत की त्यांना कधी गावहीच माहिती नाही, स्वतःच्या राहतात त्या वाडीतली आजूबाजूची घरंही माहिती नाही आहेत. असे काही धरून बांधून ज्यांना उभाट्याच्या लोकांना किंवा अन्य कोण पक्ष असतील कोण असतील त्यांना म्हणजे उमेदवारच नाही आहेत. या ठिकाणी आमच्याकडे एकाच 10-10, 15-15 उमेदवार पक्षाकडे मागणी केली होती आणि या कोकणचे सम्राट नारायण राणे, महाराष्ट्राचे चाणक्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याच्यानंतर रवींद्रजी चव्हाण आणि ज्यांच्या छायेखाली ज्यांच्या महापुरुष म्हणून ज्यांचं नाव लौकिक देशामध्ये आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ह्या सगळ्या अफाट योजना ज्या आहेत, लाडक्या बहिणीची असेल, अनेक जवळजवळ 42च्या वर योजना ज्या आहेत त्या योजना घराघरात पोचल्यामुळे एवढा प्रचार सोपा झालेला आहे की तिथे गेल्यावर लोक मोदींचंच नाव घेतात, राणेसाहेबांचं नाव घेतात आणि त्यामध्ये ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते घराघरात पोचल्यामुळे आम्हाला अजिबात ही इलेक्शन अवघड वाटत नाही की जिथे जाऊ तिथे नितेश राणे अशीच घोषणा होते. आणि तुम्ही आता जर बघितलं असेल की अगदी कामधंदा टाकणारे लोक करून घेणारे दिवसभरात ते सुद्धा आज सकाळी उमेदवाराची वाट बघून खळ्यात बसलेले आहेत. नक्कीच. आपल्यासोबत श्रावणी रावराणे सुद्धा आहेत. तुम्ही निवडणूक लढवताय, कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो आणि काय सांगाल, कुठले महिलांचे प्रश्न घेऊन तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहात? नमस्कार, मी श्रावणी रोहन रावराणे कोकिसरे जिल्हा परिषदांमधून उभी आहे. तर कोकिसरेमध्ये आम्ही 1-2 दिवस झाले फिरतोय. तर महिलांचे अनेक प्रश्न आहेत, ते रस्त्याचे किंवा पाणी, जे काय प्रश्न आहेत ते नक्की आम्ही मार्गी लावू, जो काय असेल ते. नक्कीच. काय सांगाल, आता ज्यावेळी जात आहे त्यावेळी अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते कशा पद्धतीने नारायण राणेंच्या माध्यमातून किंवा नितेश राणेंच्या माध्यमातून सोडवणार आहात? सोडवायचं म्हटलं तर माझे सासरे आणि माझे मिस्टर गेले अनेक वर्ष ह्या क्षेत्रात काम करत आहेत. तर त्यांच्या मागे कुठेतरी मी हे शिकले, म्हणजे राजकारण कसं करायचं हे त्यांच्याकडून मी शिकले. कोणाशी कसं बोलायचं, कोणती कामं कशी करायची. तर मी नक्कीच हे करू शकते त्यांनी. हां, नक्कीच. आपल्यासोबत चोरगे मॅडम सुद्धा आहेत. मॅडम, काय सांगाल, इतक्या वर्षात तुम्ही सुद्धा होता इथे जिल्हा परिषद, खरंच प्रश्न सुटलेत काय आणि काय नेमके आता राहिलेले प्रश्न आहेत? काय वर्षानुवर्ष रस्ता, पाणी हे लोकांच्या अपेक्षाच असतात. काही काही 5 वर्षाच्या कालावधीमध्ये बऱ्याच वेळेला नादुरुस्त झालेलं असतं. कामंही होत असतात, कधी कधी थोडीशी हे पण होतात कामं. तर ही कामं सरळ चालूच असतात. सगळीच कामं काय 10च्या 10 कामं सगळी मतदारसंघात होत नाहीत. प्रत्येक वेळेला उमेदवार बदललेला असतो. कधी कामं प्रशासकीय राहून जातं किंवा काही गावच्या अडचणी असतात जमिनी जुमलीच्या, त्याच्यामुळे सुद्धा काही गोष्टी होत नाहीत त्याच्यात. पण निश्चितपणे आमदार साहेबांच्या माध्यमातून बरीचशी कामं मार्गी लागलेत. पाणी हा प्रश्न सगळीकडेच असतो. काय ना काहीतरी योजना असतात, त्या योजनेतनं ते पूर्ण करण्याचा सगळेजण प्रयत्न करत असतात. बऱ्याच वेळेला कुठं कुठं वाडी वस्तीवर ते पोचलं जात नाही, कारण भौगोलिक स्थिती कोकणातली अशी आहे की सगळ्याच ठिकाणी ते व्यवस्थित हे होत नाही आहे. त्या भौगोलिक स्थितीशी जर आपण अभ्यास केला तर आपण निश्चितपणे ह्या लोकांचे सगळे प्रश्न आपण सोडवू शकतो. ही संधी मला लोकांनी खूप वेळा दिलेली आहे. ठीक आहे.
नक्कीच. तर आपण बघताय कशा पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीमध्ये अगदी घरोघरी जाऊन प्रचार केला जातो आहे. जर बघितलं तर बिनविरोधसुद्धा काही जागा आलेल्या आहेत. मात्र सध्याच्या परिस्थितीत ठाकरे गट आणि भारतीय जनता पक्ष हे समोरासमोर लढत आहेत. लवकरच निवडणुकीचा निकाल येणार आहे. पाहायला लागेल सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोण बाजी मारते. विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, वैभववाडी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.